महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। साक्री बस आगारातर्फे सुरेश पारख यांचा गौरव। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ साक्री आगारात गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षात साक्री तालुका प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुरेश पारख यांना लोकसेवा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा साक्री बस आगारातर्फे आगार व्यवस्थापक सुनीलजी महाले, सहाय्यक वाहतूक अधीक्षक कुणालजी भिडमोडे, साहेबराव सोनवणे, अकाउंटंट देवाजी पवार, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक योगेशजी शिंगाणे, लिपिक रमेश वाघ, चालक तथा कामगार नेते फरीद पठाण, लिपिक प्रशांतजी परदेशी या मान्यवरांच्या शुभ हस्ते शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। सदर प्रसंगी आगार व्यवस्थापक सुनील महाले यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरेश पारख हे नेहमी आमच्या आगारात तसेच प्रवासी विद्यार्थी यांना सहकार्य व मार्गदर्शन करीत असतात। त्यांचे कार्य खूपच महान आहे। सुरेश पारख यांनी आपला सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। या प्रसंगी आगारातील वाहक, चालक, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। आई एकविरा फाउंडेशन संचलित प्रगती इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या मार्फत राज्यस्तरीय लोकसेवा रत्न पुरस्कार प्रदानित करण्यात आला। तर त्यात प्रामुख्याने ज्यांचं समाजकार्य चांगलं आहे, ज्यांनी लोकांसाठी काम केलं, अशा लोकांची त्या पुरस्कारासाठी प्रामुख्याने निवड होती। तर या पुरस्कारासाठी आपल्या साक्री परिसरातील कासारी येथील श्री सुरेश पारख साहेब यांची त्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। तर तो पुरस्कार मिळाल्यामुळे साक्री तालुक्याचे नाव लौकिक झालेले आहे। तर त्यामुळे साक्री तालुक्याच्या प्रवासी जनतेच्या वतीने साक्री तालुका राज्य परिवहन महामंडळ साक्री आगाराच्या वतीने मी श्री सुरेश पारख साहेब यांना हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच चांगलं लोकोपयोगी कामं त्यांच्याकडून होत राहावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।